परमेश्वरा गुरुर साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं दण्डवादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षभूतं भावादिदं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचाधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे जगदीश्वर जगदुत्पत्तीच जगवुद्धारक जगतपती जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जे जे चिंतावे भक्तजने जे जे चिंतावे भक्तजने ते ते पावावे गुरुदर्शने। श्री गुरु वसवयाचे स्थाने कामधेनु असे जाना। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज माईबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमळावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। जे जे चिंतावे भक्तजन ते ते पावावे गुरुदर्शने। श्री गुरु वसवयाचे स्थाने कामधेनु असे जाणा। अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा धर्मामधला अत्यंत महत्वाचा एक दोन चरित्र मानले जातात। ते चरित्र आहे म्हणजे गुरुचरित्र आणि दुसरं चरित्र मानलं जातं ते म्हणजे अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं 53 अध्यायाचं श्री गुरुलीला अमृत। तसे दोन्ही चरित्र जर आपण वाचले तर दोन्ही चरित्रामध्ये प्रचंड साम्यता आहे। आजचे जे काही श्लोक आहे तो गुरुचरित्रातला आहे, खूप सुंदर आहे आणि सहज ऐकला वाचला तरी सर्वसामान्याच्या लगेच लक्षात येईल असा तो श्लोक आहे। श्लोकाचा भावार्थ असा आहे की जे जे चिंतावे भक्तजन म्हणजे जे जे भक्तजन आहेत त्यांनी मनात जी जी इच्छा मनोकामना प्रगट केली आहे ती केवळ गुरुदर्शनाने प्राप्त होते। ते केवळ गुरुदर्शनाने प्राप्त होते। यावत पुढे जाऊन या श्लोकाच्या उत्तरार्थ असा आहे की श्री गुरूंची ज्या ज्या ठिकाणी स्थान आहेत, ज्या ज्या ठिकाणी सद्गुरूंचं वास्तव्य झालेलं आहे ती स्थान कामधेनु जाणार। कामधेनु जाणं म्हणजे कामधेनु म्हणजे तुम्ही नुसतं जे जे मागाल ते ते तुम्हाला तात्काळ मिळतं त्याला कामधेनु म्हटलं जातं। आणि इथे उपमा स्थानाला ज्या ज्या ठिकाणी दत्तगुरूंची स्थानं आहेत, मग पिठापूर आहे, कुरोपूर आहे, गाणगापूर आहे, अक्कलकोट आहे, औदुंबर आहे, वाडी आहे, गिरणार आहे, अशी सगळी स्थानं जी जी आहेत ती स्थानं कामधेनु आहेत आणि त्या स्थानाला कामधेनु म्हटलं। पण बऱ्याचदा असं होतं की त्या यात्रेला त्या स्थानावर गेल्यानंतर आम्हाला माहितीच नाही ते स्थान कामधेनु आहेत म्हणून आम्ही काही मागत असतो तिथं आणि आपल्याला काही जे जे तुम्ही मनात इच्छा प्रगट करा ती तुम्हाला मिळत असते। वास्तविक पाहता कालची जी ज्येष्ठ पौर्णिमा झाली
आणि दुपारचा ज्येष्ठ पौर्णिमा काल महाराजांच्या आज्ञेनुसार आरंभ झाला आणि पहिल्याच पौर्णिमेला असं वाटलं की उगा 10-15 जण येतील, पण डबल गुरुवार जरी केला, टेबल गुरुवार केला तर एक पौर्णिमा कालची झाली. दादा एवढी लोक आली पौर्णिमेला, कारण पौर्णिमेची वारी संकट निवारी. त्याच्यामुळे प्रचंड काल छान सोहळा पौर्णिमेचा झाला. आता ही ज्येष्ठ पौर्णिमा आणि पुढे येणारी आषाढ पौर्णिमा, त्याला गुरुपौर्णिमा म्हणतात, याच्यामधलं अंतर 30 दिवसाचं राहतं आणि 30 दिवसाला गुरुपर्वणी असं म्हटलं जातं. तर गुरुपर्वणी म्हणजे काय? सद्गुरूंचं ध्यान करणे, सद्गुरूंच्या चरणाची सेवा करणे आणि सद्गुरूंच्या नामाचा जप करणे. जे असं म्हटलं जातं 3 ठिकाणी पाया पडू नये आणि 3 जणांची नावं कधी घेऊ नयेत. बर का, शास्त्र सांगतं 3 जणांची नावं कधी उच्चारण करू नये आणि 3 ठिकाणी नमस्कार कधी करू नये. पहिले ठिकाण आहे नमस्कार न करण्याचं, म्हणजे त्या ठिकाणी नमस्कार करत नाही. ते म्हणजे पहिलं स्थान आहे स्मशानभूमी. स्मशानभूमीत कोणीही तुमच्या तिथं दुसऱ्याच्या पाया जर पडला, तुम्ही प्रेत सोडून, मान त्याचा आहे, ते उठत नाही तर त्याचं काय करायचं. स्मशानभूमीमध्ये कधीही कोणाच्याही पाया पडू नये. आवेशाने आपल्याला सवय लागलेली नसते. एखादा महात्मा संत लक्षात घ्या, गुरु दिसले की आपण लगेच मस्तक हे पायावर या वारेकरी सांगतात. पण स्मशानभूमीमध्ये कधीही कोणाच्याही पाया पडू नये, हे पहिला नियम लक्षात ठेवा. दुसरं, गर्भगाभाऱ्यामध्ये असणारा जो काही पुजारी असेल देवाच्या, किंवा गुरु असेल, किंवा संत असेल, महंत असेल, मंडलेश्वर असेल, शंकराचार्य असेल, देवापाशी त्याच्या पाया पडत नाही. तुम्ही म्हणा गुरुजी तुम्ही येतो नका पाया पडू, दोष लागतो तुम्हाला. त्याचं कारण असं, त्या गर्भगाभाऱ्यामध्ये जो अधिपती देव आहे तो सर्वश्रेष्ठ असतो, त्याच्यापेक्षा मोठा कोण नाही. तरी आमची गावाला आत गेली की मी दिसतो की धरलंच पाय. सांगावं लागतं कधी कधी, त्याला माहित नाही म्हणून. आता काय, आता कोणी पाया पडायचं नाही माझ्या, म्हणजे आत असताना. नाही तर लोक हितूनच म्हणतात आता बरं झालं, वाकायचा व्यायाम वाचला. गर्भगाभाऱ्यामध्ये कुठल्याही मंदिरामध्ये गेला तर त्या मंदिरामधल्या कुठल्याही पुजाऱ्याला देवाशिवाय नमस्कार करत नाही, दोष लागतात. ऐका, तिसरा एका माणसाच्या घरीच पाया पडत नाही. कोण? मी. झोपलेल्या माणसाच्या घरी पाया पडायचं असतो. लक्षात घ्या, हे 3 गोष्टी आयुष्यात लक्षात ठेवायचं नाही, तर 3चा दोष इतका लागतो की जन्मभर त्याच्या पाठीमागे दरिद्री लागते. त्यामुळे या 3 ठिकाणी 3 लोकांना नमस्कार करायचा नाही. आता 3 जणांची नावं कधीच घ्यायची नाही. एक, ज्येष्ठ मुलगा करते थोरला मुलगा, म्हणून पूर्वी टोपण नाव ठेवलेले असे, बाळासाहेब, दादासाहेब, भैया साहेब. काही नाही केला विषयावर, नुसता साहेबच झाला. काका साहेब, आप्पा साहेब, पप्पा साहेब, टप्पा साहेब, लय साहेब झाले. आणि ती 5वी नापास. आता काय करा, आणि घरात त्यानंतर भैया साहेब. काय गंमत. लक्षात घ्या, या माणसाच्या म्हणजे या मुलाच्या, थोरल्या मुलाचं नाव घरात कधी घेत नाही. 2, स्वतःच्या नावाचा कधी उच्चार करायचा नसतो. काय
आपलं नाव जर कोणी विचारलं तर सांगायचं, नाही तर स्वतःच्या नावाचा कधी जप करायचा नाही. नाही तर लोकांना काही काही देव सांगतात, आबराव, मला आबराव म्हणतात. आता तुला कोण विचारतो? कोणी विचारत नाही आबराव, तू येण्यागत करूच नको. स्वतःच्या नावाचा कधीच उच्चार करायचा नाही. 3, गुरुच्या नावाचा उच्चार करायचा असतो. त्यांना श्री गुरुच म्हणायचं असतं, सद्गुरूच म्हणायचं असतं. लक्षात घ्या. आता फरक आहे का? इथं मुद्दा आहे फार मोठा. सद्गुरूंच्या नावाचा उच्चार करायचा नसतो, पण ही एक पर्वणी अशी आहे, ज्येष्ठ पौर्णिमा तर गुरुपौर्णिमा, ही पर्वणी गुरुपर्वणी मानली जाते. याच्यामध्ये महाराजा जर कोणाला कधीतरी एखाद्या वेळ प्रसंग पडलाच, कोण तुमचे सद्गुरू, तरच नाव सांगावं, अन्यथा त्या नावाचा उच्चार करू नये. सद्गुरूंना श्री गुरु सद्गुरू एवढंच म्हणावं, त्यांचं नाव घेत नाही. परंतु या पर्वणीमध्ये सद्गुरूंच्या नामाचा जप केला जातो. एरवी सद्गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जप केला जातो. ऐका. आणि ज्येष्ठ पौर्णिमा ते गुरुपौर्णिमा गुरुनामाचा महिमा सांगितला जातो. म्हणून आजची वळी गुरुचरित्रात ऐकून घेतली की जे जे पावेल भक्तजन ते पावेल गुरुदर्शने, म्हणजे जे जे तुम्हाला हवंय ते केवळ गुरुदर्शनाने मिळणार आहे. कधी? ते कायमच मिळत असतं, पण मागणाऱ्याने चांगला मागावं. मागाय तुम्ही उद्या म्हणा मला 10 तोळे द्या, माझ्याकडे काय, मीच घालतोय रंगावलेल्या अंगठ्या, तुम्हाला कुठून द्यायची? कुणाला काय मागावं, कुठं मागावं, याला एक प्रमाण आहे. परंतु जीवनाचा हा सगळा प्रवास करत असताना परत पुढे गुरुचरित्रात या वळीच्या उत्तरार्धात स्थानाला महात्म्य दिलेले आहे, गुरूंच्या स्थानाला महत्व दिलेले आहे. जिथे जिथे सद्गुरूंचा निवास झाला, जिथे जिथे सद्गुरूंची स्थान आहेत, ते स्थान म्हणून नये, ते कामधेनु तीर्थक्षेत्र जाणावं. ते कामधेनु तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळं काही मिळत असतं. म्हणून सद्गुरु स्थानावर गेल्यानंतर भास्कर चर्चा, घरचा प्रपंच, शेजारच्या बाईचं पुराण, व्हॉट्सअपच्या गप्पा या स्थानावर केले जात नाहीत. आणि आपलं नेमकं उलट आहे. आपल्याला हित आलं की लय ऊट येतो. हित आलं की आपल्याला दुसरा काय उद्योगच नसतो. आले मग आपलं बसावं, माल घेऊन जप करावं. होय, काल गुरुवार दिसला ना, तुला काय करायचे, तुला पंचायती का लागत्यात, त्याचं काय काम असं नाही आला ते विषय सोडून. इथं आल्यानंतर गुरुस्थान हे कामधेनुचं स्थान सांगितलंय. आणि दोघांची जर का चर्चा इथं अशी झाली, उदाहरणार्थ जसं वास्तूमध्ये मी मागेही सांगितलं की वास्तूमध्ये कधीही किचन मध्ये ज्या ठिकाणी वास्तू पुरुष पुरलाय त्या ठिकाणी अभद्र बोलू नये. कारण त्या वास्तू पुरुष एकच आशीर्वाद देतो, तो सदा सर्वदा म्हणतो तथास्तु तथास्तु. आणि मग पाप्याची आई काय करते, चपात्या लागत्या लागता लागता पाप्याच्या बापाला अक्कलच नाही, ती म्हणती तथास्तु. पाप्याच्या बापाचं कधीच काम होणार नाही, ते नाही ना मी साडी वाटतोय होईल घ्यायचा, तथास्तु. पाप्याचा बाप लागला कामाला. हे वास्तव पुरुष एकच आशीर्वाद देतोय, तथास्तु. ते दुसरं काहीच म्हणत नाही. म्हणून आपल्या वास्तूमध्ये चांगलं बोला, चांगले विचार मांडा, चांगलं. आणि स्वयंपाक घरात अन्नपूर्णेची स्थापना केल्यानंतर तिथं जप करावा लागतो. कारण नामस्मरणाने केलेलं भोजन हे भोजन नाही, प्रसाद होतो. पण ते स्थानच असं आहे
की काय 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 लोकांचं किचन आहे. कडाप्पा ह्या बाजूला, कोपऱ्यात देव खाली, वर किचनवर नळ्या, खा देवांनो घ्यावा असा काय अवघड आहे का? वासावरच निवेदन दाखवायची गरज नाही देवाला आमच्या. देव किचन मध्ये तसंच काय कोणी परगेला काढला किचन मध्ये देव ठेवायचा, ते वास्तुतज्ञ मला भेटला. देवांचं घर ईशान्य बाजूला आहे, पण आम्हाला ईशान्य, आम्हाला राहायला घर सगळं लागतं व्यवस्थित, पण देवाला घर नसते आमच्याकडं. फक्त पाठी लावत्या, हे घर स्वामींचं आहे, या घरात आम्ही राहतो. आणि स्वामी कुठे? पाठी लावून उपयोग काय? स्वामी किचन मध्ये खाली, त्याच्यावर एका बाईने तर डोकं चालवलं भारी. मला वास्तू बघायला बोलवलं व्हिजिटला. मी आतापर्यंत 6,500 घरं बघितली वास्तुतज्ञ असल्यावर. किचन वर का असं मस्तपैकी चांगलं बांधलं गेलं, करचा देव खाली, आणि तिच्या पती परमेश्वरांनी पाण्याचं मशीन आणलं, फिल्टर. मग ठेवायची जागा नाही, टाकलं देवाच्या अंगावर पण फिल्टर. देव फिल्टरच झाले सगळे, आंघोळीला गरजच नाही. फिल्टरचं पाणी सांडायचं, देवाच्या अंगावर पडायचं, अखंड राहा. स्थानाला इतकं महाराजा महत्व आहे. तुम्हाला काय झालं माहितीये का? सत्य आणि असत्य, सार असार, त्या गोष्टीच तुम्हाला कळणार. असार म्हणजे ज्या गोष्टी सत्य नाही त्याला असार म्हणतात. जे कामाचं नाही, जे कामाचं नाही तुम्ही त्याला कामाचं ठेवला. संसार असार आहे, काही कामाचं नाही, पण सगळं तुमचं त्याच्याकडे लक्ष. पुढे जाऊन परमार्थ सार आहे, परमार्थ जीवनाचा सार आहे, परंतु त्याच्याकडे मात्र लक्ष नाही. बघा आता बऱ्याच गोष्टी सार असारात आहेत. तुम्हाला जर व्यवहारातली गोष्ट सांगितल्यानंतर लक्षात येते. भुईमुगाच्या शेंगा असतात, आहे का नाही? त्या शेंगामधल्या आतले शेंगदाणे काय? सार. आणि टरफल काय? असार. आहे का डोकं किंवा ते सार? आता टरफल्याची भाजी करणार नाही, कामाची गोष्ट आहे का? टरफल्याचा मुक्काम चुली, असा काही कामाचा नाही, ठीक आहे. जे सत्य कामाचं आहे त्याला सार म्हणायचं. तुम्ही आता माहिती ते दही लावता, काय राहिलंच नाही तसं, डायरेक्ट आपलं ऑनलाईनच बटन दाबायचं, दही पावशर आलंच. पूर्वीचा काळ भारी होता. ते घागर असायची, त्याच्यामध्ये रवी असायचा, काय ते गाणे बिणे छान म्हणायचे, त्याला दोरी असायचे, मंथन केलं जायचं, आणि मग त्या मंथनामधून सार आणि असार. सार म्हणजे दोन्ही बाजूला करायचं, असार म्हणजे ताक बाजूला करायचं. कळतंय का? तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला सार असार जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत परमार्थ कळत नाही. परमार्थ कळण्याशिवाय सद्गुरूची प्राप्ती होत नाही. सद्गुरूची प्राप्ती झाल्याशिवाय तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही. हे सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत. संसार हा मुळातच असार आहे, तो कधीही परिपूर्ण झालेला नाही, त्याच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आणि संसारातला अनुभव काय महाराज? शून्य. संसारात काय अनुभव आहे तुम्हाला? काय अनुभव आहे महाराज? त्याच्यासाठी काय काय क्लास आहेत का? येथे संसार शिकवला जाईल, येथे बायको किंबहुना नवरा कसा सांभाळायचा याचे क्लासेस घेतले जातील, नाही का? काय काहीच नाही, डिप्लोमाच नाही त्याचा, त्यात अनुभवच नाही महाराजा. आतापर्यंत कोणी संसार परिपूर्ण केला नाही, आणि त्याच्या मागे आपण लागलोय, जो असार आहे. बघा, घरामध्ये 5 चॅनेल असतात. किती चॅनेल आहे तुमच्या प्रत्येकाच्या घरात? 3-4 चॅनेल असतात. आई वडील, एक मुलगा, एक मुलगी, आहे का? आणि सासून सासऱ्याची वाटणी झालेली असते. थोरलेकडे 2 महिने, धाकट्याकडे 2 महिने, त्यांचं तर हालच आहे. ते चॅनेल तर काही कामाचे नाही म्हणून त्यांनी काही लोकांनी बाजूला ठेवले. चालतच नाही, चालायला लागल्याने एवढे चालते की काही चॅनेल उघडून टाकते. इव्हनिंग 4-5 लोक,
पण 4-5 लोकांचा अनुभव एक आहे का? एक विचार आहे का? नाही हो महाराज, 2 लोकांचा विचार एक नाही, 2 लोकांचा एक विचार नाही, दोघा लोकांची आवड वेगळी, निवड वेगळी, अनुभव वेगळा आहे, जीवनाचा प्रवास वेगळा आहे. नवरा बायको आहे, पण नवरा बायकोच्या दोघांचा विचार वेगळा आहे. प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाची निवड वेगळी आहे. हा मोठ्या प्रेमाने कौतुकाने बायकोला साडी आणली, एका माणसाने आवडीने आणली. आता जशी साडी आणली तर बाईने उघडली, हे चॉकलेट कलर आपल्याला आवडला, देखील दुसरा म्हटली. आता तिला आवडलंच नाही, बायकोची आवड वेगळी. पुन्हा दुसरी साडी आणली, गुलाबी आणली, लय फिकट कलर आहे त्याचा. तर काय करावं आता? ती नाही. मग त्यांनी स्वतःसाठी काही आणलं तर त्याची त्याने आवडीने आणली ना. त्यांनी काय केलं महाराज, आयुष्यात कधी नाही म्हणता एखादा चांगला बूट घ्यावा, बूट घेतला आणि मोठ्या कौतुकाने बायकोला दाखवला. बायकोनी महाग म्हणायचं चांगला आहे, हे असलं आणलं जोड खेटलं. बिचारून चांगला आणलाय, त्याच्या आवडीने आणलाय, पण त्याची आवड सुद्धा बायकोला आवडत नाही. मग नवरा बायकोची आवड काय? नाही आवडत म्हणल्यानंतर महाराजा परत द्यावा लागला त्याला बूट. दुकानात गेला, दुकानदार म्हटलं हे बूट घ्या, पैसे द्या. म्हणलं काय झाला? म्हणलं नाही ते आवडला. म्हणलं तुम्हाला कसं चांगला आवडला? त्या दिवशी म्हणला 1 नंबर बूट आहे. मला बरोबर आहे तुमचं, मला आवडला पण तिला नाही आवडला. झालं 6 महिने हिने एक वस्तू आणली की तिने म्हणजे हे आपल्याला आवडत नाही, ती स्वतःला हे ती आपल्याला आवडत नाही, पगाला शर्ट आणला की हे एवढा काय आपण आणलं का? 6 महिने कटळले ते. परत 6 महिने ते दुकानात गेलो, म्हणलं ते बूट आहे का? दुकानदार म्हणला बूट एवढा भारी महाराज, तुमच्याशिवाय कोणी घेणार नाही म्हणला. हाय हाय म्हणला. म्हणलं काळा बूट आणा म्हणलं. कसं काय म्हणलं? 1 विचारू का म्हणला. म्हणलं बोला की म्हणला. म्हणला त्या दिवशी आला त्यावेळेस बायकोला तर मागच्या बूट आवडलं नाही म्हणून तुम्ही आणून दिला, आता त्यांची आवड बदलली का? म्हणला नाही. मग काय झालं? माझा बायकोच बदललेली. आता काय करा तुम्हाला सार हे गोष्टी कळायलाच ना. आणि ह्याच सार तुम्ही असा परमार्थात घेतला तर परमार्थही महाराज तुमचा आमचा शून्य होईल. एक लक्षात ठेवा, मी नेहमी सांगत आलो, गुरु नावाचं देव नाही, गुरु नावाचं तत्व आहे, गुरु नामाचं तत्व आहे, ते चैतन्य शक्ती आहे. आणि त्या चैतन्य शक्तीला ज्या ज्या भक्तांनी अनन्य भावे त्यांच्या नावावर भक्तीवर अखंड निष्ठा ठेवली त्याच्यासाठी आजचा श्लोक आहे. श्री क्षेत्र गाणगापूरमध्ये नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अनेक भक्तांचं कल्याण करीत संगमाच्या गडावर महाराज बसलेले. आणि नरहरी नावाचा एक ब्राह्मण, ते संपूर्ण कुष्ठरोग झालेला आहे, संपूर्ण अंगाला गोड फुटलेले आहे. आणि अशा अवस्थेमध्ये समाज त्यांना स्वीकारला. कोणाच्या जवळ गेलं तर प्रत्येक जण त्यांना दूर बाजूला लोटायचा. त्यांची किंमत समाजामध्ये शून्य झाली होती. आणि बरीच लोक एखाद्या मजबूर लोकांना, एखाद्याची अवहेलना करताना त्यांनी 10 वेळा विचार करावा. कारण जे पेराल ते उगवल, जे पेराल ते उगवल, कधीही कोणाला काहीही म्हणू नये. ज्याचं त्याचं कर्म आहे, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याचे त्याचं संचित असतं. पण बऱ्याच आपल्याकडून कळत नकळत अज्ञानातून अशा चुका करत असतात. लोक त्याला प्रचंड हेलसांड करतो की कोणाच्या दारात भिक्षा मागायला नरहरी ब्राह्मण कुष्ठरोगी गेला तर त्याला बाजूला हो म्हणत होते, कोणी त्याला जवळ करत नव्हते. किंबहुना त्याला भिक्षा जर द्यायची म्हणली तर एखाद्या श्वानाला एखादी भिक्षा टाकावी तशी त्याच्या अंगावर भिक्षा निघत होती. असलं जगणं नरहरी ब्राह्मण लोक झालं होतं. आता एकच त्याच्यापुढे पर्याय होता आणि तो म्हणजे मृत्यू. आता काय जगायचं नाही महाराज. अशा परिस्थितीमध्ये महाराज सरते शेवटी तो श्री क्षेत्र गाणगापूर नरसिंह सरस्वती
यांच्या महाद्वारात पोहोचला आणि संगमाच्या कडेला औदुंबराच्या वृक्षास्थळी नरसिंह सरस्वती बसलेले, काही भक्त मंडळी महाराजांच्या जवळ सानिध्यात बसले. आणि तो कुष्ठरोगी जसा आला तसं लोकांना त्याचा त्रास व्हायला लागला, त्याची घृणा वाटू लागली. काही लोक निंदा करायला लागली, काही लोक अपमान करायला लागली. परंतु सद्गुरूंना शरण गेलेला प्रत्येक माणसाचं मरण चुकवण्याचं कार्य सद्गुरू करतात. सद्गुरूंनी मात्र मोठ्या प्रेमाने आपल्या जवळ असणाऱ्या काही शिष्यांना सांगितलं, त्या ब्राह्मणाला माझ्या जवळ घेऊन या. पूर्णपणे शक्तिहीन झालेल्या त्या नरहरी ब्राह्मणाला महाराजांच्या जवळ आणलं. तरी हात जोडले, काय पाहिजे बाबा? भक्ताची इच्छा आहे का? काही नको म्हणे भगवंता, तुमचं दर्शन झालं, परिपूर्ण झालं, पण कृपा जर झाली आपले तर या रोगातून व्याधीतून मुक्त करा, जेणेकरून मी तुमची आजन्म तुमच्या चरणाची सेवा करेल. किती गोड मागणी आहे महाराज. तुम्हाला आम्हाला दुखणं झाल्यानंतर आपण देवाला एवढंच म्हणतो की दुखणं जाऊ दे, पण असं नाही म्हणत की दुखणं जर कमी केलं भगवंता तर तुझ्या नावाचा गजर हृदयात चंत करणारा जास्त करता येईल, असं नाही म्हणत. आपण फक्त स्वार्थ मागतो देवाला, मला बरं कर म्हणतो. कशा करता? तर केवळ आपल्या स्वार्था करता, देवाच्या सेवे करता नाही. कधी आपण असं ऐन गुरुपौर्णिमेला किंवा स्वामी प्रकट दिनच्या काळामध्ये आपण जर का आजारी पडलो तर एकदा जर मनापासून स्वामीजींना म्हटलं ना तुम्ही की महाराज काही करा, पण या प्रकट दिनच्या अगोदर किंवा गुरुपौर्णिमेच्या अगोदर मला या व्याधीतून मुक्त करा, मला तुमच्या दारात प्रचंड सेवा करायची. ज्या क्षणी निस्वार्थ भावनेने भगवंताला प्रार्थना कराल त्या क्षणी तुम्हाला बरं वाटेल. पण आमच्या प्रत्येक मागणीमध्ये स्वार्थ, आमच्या प्रत्येक मागणीमध्ये स्वार्थ. कसा भगवंत तुम्हाला प्राप्त व्हायचा? झालं बाबा नरहरी तो कुष्ठरोगी ब्राह्मण भगवंताच्या जवळ गेला आणि भगवंताने सांगितलं, ठीक आहे. समोरून तेवढ्यात एक मोळी घेऊन, एक लाकूड कोऱ्या डोक्यावर मोळ्या घेऊन चालला होता. महाराजांनी त्याला आवाज दिला आणि तो मोळ्या विकणाऱ्याने महाराजांच्या जवळ आला. त्या मोळ्याचा बंडल जो होता लाकडाचा तो महाराजांच्या जवळ ठेवला. त्यातलं एक लाकूड महाराजांनी काढला, औदुंबराचं काष्ट. आणि त्या नरहरी ब्राह्मणाला सांगितलं की हे काय करायचंय, तू हे लाकूड घे आणि भीमा नदीच्या नदीच्या संगमामध्ये स्नान कर. स्नान करून हे लाकूड काय कर, एका ठिकाणी लाव आणि रोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी 2 गडवे याला पाणी घाल. ज्या दिवशी महाराज या वृक्ष या काष्टाला पालवी फुटल त्या दिवशी तुझा कुष्ठरोग बरा होईल. पूर्णपणे वाळलेलं लाकूड, खळखळीत वाळलेलं लाकूड महाराजांनी त्याच्या हातात दिलं. महाराज ते लाकूड त्यांनी मोठ्या भक्तिभावांत करणारे स्वीकारलं. संतांच्या पायी हा माझा विश्वास. आणि ते लाकूड घेतलं महाराजा आणि स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे तो नरहरी कुष्ठरोगीत असणारा ब्राह्मण विप्र भीमा महाराजा नदीच्या संगमामध्ये गेला. हातामध्ये ते औदुंबराचं लाकूड आहे, पूर्णपणे वाळलेलं, ते हृदयाला धरलं आणि स्नान केलं. स्नान करून भगवंताचा, सद्गुरूंचा नामजप करत तो भीमा महाराजा नदीच्या काठावर आला आणि एका ठिकाणी ती जी काही वाळलेली मोळी आहे, लाकूड आहे, त्याचं ते लाकूड मातीमध्ये रोवलं. पुन्हा संगमामध्ये गेला, 2 गडवे कलश पाणी आणलं आणि त्या वृक्षाला घातलं, त्या झाडाला घातलं. ते झाड कुठलं महाराजा? लाकूड होतं वाळलेलं. नित्यक्रम सुरू झाला. सद्गुरूंनी सांगितलंय आपण तेच करायचं. एक लक्षात घ्या, एकदा कोण्याही सद्गुरूंनी तुम्हाला एखादं अभिवचन दिलं, किंबहुना आज्ञा दिली, किंबहुना तुम्हाला सांगितलं कुठली गोष्ट, तर त्याच्यावर संशय व्यक्त करायचा. ज्याने त्या वाक्यावर संशय व्यक्त केला त्याचं ते मात्र काम होत नसतं. कारण सद्गुरूंच्या वचनावर संशय घेणाराच महापापी आहे.
सद्गुरूंचं वचन कधीही रिकाम होत नाही, कधीही मोकळं जात नाही. सद्गुरूंचं वाक्य म्हणजेच त्यांची सिद्धवाणी असते. त्या वाणीतून त्यांनी जर तुम्हाला म्हटलं तर ते कार्य होणार म्हणजे होणारच. आणि त्यांनी जर सांगितलं जायचं नाही, करू नको, अमक तमक, जर आगाऊपणाने ते जर त्यांनी केलं तर त्याचा बुक्का झाल्याशिवाय राहत नाही महाराज. असे अनेक उदाहरण आहेत, अनेक. निष्ठा गुरूंच्या बाबतीत महाराज नाही पाहिजे. किती निष्ठा पाहिजे? 5 कोटीची निष्ठा पाहिजे. इतकी निष्ठा पाहिजे की कल्याण स्वामी रामदास स्वामीच्या शिष्यांगत निष्ठा पाहिजे. गुरु शिष्य परंपरेमध्ये इतकी निष्ठा सांगितली की भले आपल्या जीवनात काही झालं तरी चालेल, किती संकट आले तरी चालतील, पण गुरु वाक्यावर कधीही माणसाने संशय घेऊ नये. एक सद्गुरु अनेक शिष्यांना घेऊन भरमंते काय ठिकाणी. मी पुन्हा येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. 9:15 आपलं प्रवचन संपत. लोकांना टेन्शन असतंय, जास्त चिंता असते. एवढा बोर्ड करून घेतलाय 1.25 लाख रुपयाचा की तुम्ही स्वामींची चिंता करा, महाराज तुमची चिंता करेल. हितच चिंता करते. पप्याचा बाबा आला सगळे घरी, काय तर नाईटला गेलाय, डबा घेऊन गेलाय, काय करायचंय तुला, तू नीट राहायचंय, प्रवचन आहे, जरा काहीतरी आयुष्यात बदल घडेल तुझा. लोकांना लय चिंता. आणि म्हणून तुम्हाला सारातल्या गोष्टी सांगावं लागणं गरजेचं आहे. पण तरी माणूस किती समजून सांगा, काय झाले माहितीये का, आम्ही सांगायचं, तुम्ही उगा ऐकल्यागत करायचं, द्यायचं सोडून. याने उद्धार नाही. एक फार सुंदर वाक्य आहे बघा, सद्गुरूंचं द्वार कधी जीवनाचा उद्धार. हे सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांचं द्वार आहे, महाद्वार आहे. आणि या महाद्वारामध्ये फक्त उद्धारच होतो प्रत्येक जीवाचा उद्धार होतो. कसा आहे का, माणसाचा उद्धार होतो यात नवत नाही, पण प्राण्यांचाही उद्धार होतो, प्रत्येक जीवाचा उद्धार होतो, प्रत्येक जीवाचा. जनीची आठवण आली. आमच्या या मठामध्ये जुन्या सगळ्या सेवेकरांना माहिती काय, श्वान होत. जनी नावाच्या आमच्याकडं मठामध्ये कुत्री होते. जुन्या लोकांना माहिती, त्या आधी की अशी भेटायची, प्रत्येकाला कळकळून मिठी मारायची. का तिला इतका आनंद व्हायचा, अरे बापरे, खूप आनंद व्हायचा त्याला. त्या कुत्रीला आनंद व्हायचा, पण बाकीचा होत होता काय त्या जन्माला काय माहित नाही, पण लय आनंद त्या जनीला व्हायचा. आणि त्याला कधी कुत्री म्हटलं नाही. पण जेजुरीच्या एका माणसाने महाराजा तिला इथं आणून सोडली. एवढं ऑपरेशन झालं होतं तिचं, नेमकी तिची पिशवीच काढली होती. डोक्याने का काय कशा तरी मारलं होतं तिला वाटतं, आणि ऑपरेशन मध्ये तिला काय दिलं का पिलं होणार नाही म्हणून त्या मालकाने कोणी आणून सोडलं ही मला माहित नाही, तिथं साखळीला आणून बांधलं. ती लई बोहा दिवसभर घुमलीत होता. मी संध्याकाळी आलं, पोरं म्हटली लई भारी कुत्री आणली, काही बोहर चांगलं, आणि तुम्ही एकदा बघा. आणि दिवसभर ती भक्ती या, आणि मी महाराज काय असं तिच्या पाशी उभा राहिलो, ती शांत झाली, इतकी शांत झाली की तिने ते पाय खाली ठेवले, मुंडकं खाली ठेवलं, त्या कुत्रीने नमस्कार केला. चटकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं काय भाग्य, ह्यांना कळतंय, कुत्र्याला कळतंय, काय भाग्य, कळतंय ना कुत्र्याला. माझ्या चटकन डोळ्यात पाणी आलं. बिचारी तिच्या जवळ गेलो. महाराज म्हणले, पोरं म्हणले जवळ जाऊ नका महाराज, ती चावती. एक सांगू, जिले बंद पडलेल्या गाड्या आहेत ना, तेच नीट करायचं आमचं काम आहे. जे चांगल्या एक नंबर चांगल्या आलिशान कार आहे त्याच्याकडे काय लक्ष द्यायचं कारण आहे आम्हाला, आहे का नाही. म्हणून मी जवळ गेलो, त्याच्याकडे हात फिरवला. त्या दिवसापासून माझा आवाज जरी ऐकला त्यांनी, तर काय महाराज
किती बी उड्या मारते, किती बी भोकत असू दे, शांत व्हायची, शांत. आणि इतका महाराज म्हणजे तिचा स्वामी दिवस जीव आरती सुरू झाली का नाही त्याशिवाय उभी राहायच्या आरतीला काय. आणि शंख फुकावाशी वरडत होते ते. कधी कधी घालिंग लोटांगण सुरू झालं का नाही त्याशी गोल जागा राहायची. तिचं नाव जनी होतं. आवडीचा सगळ्यात पदार्थ तिचा म्हणजे पेढा. अरे तिला जर पेढा जर द्यायला गेला नाही बॉक्स, तिला असं वाटायचं कवा मला मिळेल. उड्या मारायचे, त्याला वाटायचे आता काही चावते का काय ते देणाऱ्याला. पण बिचारी अजिबात कोणाला इजा करत नव्हती, पेढा दिला की खायचे. महाराजांच्या पुढे एवढे पेढ्याचे बॉक्स लावलेले असायचे. त्यावेळेस हे बॅरिकेड्स नव्हते, पण कधी त्या जणीने आत गेली नाही आणि महाराजांच्या दरबारात आत गर्भगाभाऱ्यात जाऊन त्यातला पेढा खाल्ला नाही. कुत्रीनी काय काय आत जात येते तिथं दिसले का नाही पेढ, मैसूर, आवडीचा एकटम घेते अर्धा काय काय. आणि बघतो ना सीसीटीव्ही टोल नाही म्हणजे प्रसाद घेत नाही. ते महाराज देवाच्या ताटातला एकही कण किंवा प्रसाद घेण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. ज्यावेळेस तो तिथल्या मंदिराचा कोणी पुजारी असेल, व्यवस्थापक असेल, तो बाहेर येऊन तुम्हाला देईल त्यावेळेस तो प्रसाद घ्यायचा. मला विशेष वाटतो काही लोक आत जातात, माझं लय बारीक आणि हाय त्यात न भेट नाही. आता नाही खायचं, आता मला महाराज बघते की नको आता नाही खायचं. बरं खाई नका, मी काय म्हणतो घेतला प्रसाद बाहेर यावं, बाहेर आपलं खावं का. तसं नाही, उगता बघू म्हणले निम्मा त्यातला तोंडात, निम्मा पुन्हा त्या ताटात. बघा मी काय सांगतो, इथं आल्यानंतर गुरुचे वाद कधी जन्माचा उद्धार कसा झाला एकांतीचा. इथं राहिली, महाराजांची सेवा केली, महाराजांच्या सानिध्यात राहिली, त्याला पिशवी नसताना सुद्धा पिलं झालं. या गटाने 4 वेळा डिलेव्हरी झाली तिच्या, काय 4 वेळा. पण तिची खोड अशी होती ती पिलं झाली की तीच खायची. हा नाही काही कुत्र्यांना असती सवय काय ते पिऊन आलो बाहेर महाराज. मला शुगर वाढली, मला काय उभं राहता ना, एका हाताने माई पुसल्या हाताने जी खुर्ची धरून थरथर कापत मी आज कसं तरी पूर्ण केलं. अर्थ म्हटलं आता आपल्याला काय जमायचं आहे, आज जावं एक बाटली लावावं ग्लुकोजची. तुम्ही म्हणाला आता हे बी सुरू केलं म्हणा. ते ग्लुकोजचे ते बाटली म्हणजे बॉक्स डबल ते त्याच्यामुळे जरा म्हणायचे. पण या गादीची ताकद आहे का, किती वेळा तरी हिथं चक्कर येऊन पडलं, हे जेव्हा बसलो की उठून बसतो ताकद आहे गादीत महाराज. तुम्ही नका बसवा, नाही तुम्हाला हे जेव्हा बरं वाटतंय बसले आजारी तुम्ही पेशंट आणून ठेवा. तुम्हाला सांगतोच तर अवकाश आहे, तुम्ही उपाय करायला बसला. जनीचा उद्धार महाराजा झाला. एवढंच नाही तर पुढे जाऊन आहे का सत्य शेवटीने तिची एक सेवा या मठात करावी. आणि संप्रदायामध्ये, स्वामी संप्रदायामध्ये, दत्त संप्रदायामध्ये कशी विशेष परंपरा आहे. तुम्ही एकदा ह्या संप्रदायामध्ये आला तुम्हाला चिंता पडते, अरे आपण नवरा बायको स्वामींची सेवा करतो, पण माझा मुलगा काही स्वामींच्या मंदिरात जात नाही, माझी मुलगी काही देवाला मानत नाही, अशा अनेक लोकांना वाटतं बरं का. पण एक सांगतो तुम्हाला महाराजांच्या कार्यावर, एकदा तुम्ही त्या सेवेत आला की तुमच्या पिढ्याना पिढ्या महाराजांच्या सेवेत येतात. पिढ्याना पिढ्या महाराज त्यांच्याकडून सेवा करूनच घेतात. हा दत्त संप्रदायामध्ये वैशिष्ट्य आहे. म्हणजे अनेक लोकांना चिंता असते की मी इतक्या वर्ष सेवा करतोय पण माझ्या नंतर आणि तुझ्या नंतर तू काळजी करू नको, देवानी सगळं ठरवून ठेवतोय, तुझा मुलगा इथे येणार आहे, तुझ्या मुलाकडून सेवा करणार आहे, मुलीकडून तुमच्या सेवा करून घेणार आहे, चिंता करायची नाही. आणि महाराज करूनच घेतात. महाराजांची फार मोठी परंपरा लिलाय तुमच्या आमच्या कृपा आहे महाराजांची. झालं आम्ही उद्धार जमाबाईचा कसा झाला,
मी गडबडीत जरा निघालो होतो, तिने शेवटचं एक तिचं चिन्ह ठेवलं इथं, तिचं बी नाव आपण जनाबाईच ठेवलंय. कारण त्या श्वानाचं तुम्हाला सांगतो, माई फार आजारी असल्यानंतर प्रचंड रडायला लागल्या की त्यांना वेदना प्रचंड झाल्या की सगळी मुलं कडे त्यांच्याकडे बसायचे. एकटी जनाबाई तिच्या पायापाशी बसायचे. तिच्याकडे बघितलं की त्या जनाबाईच्या डोळ्यातून पाणी यायचं. ती कुठेही रडायची महाराज. तिला भावना इतक्या होत्या, इतका तिचा या स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये शेवट गोड किती. अक्कल म्हणजे मी त्या अतुल शेठ सँडबोर्डच्या हॉटेलचं उद्घाटन होतं, मी गडबडीत होतो, ती आजारी होती. अचानक मी म्हटलं पोरांना दवाखान्यात न्या. तर आज न्या न्या परवा गाडीने एका तिच्या पायाला जखम झाली आणि कुटियाच्या नावात गुरुकुटिया, बर का, हे गुरुकुटिया, गुरुचं द्वार सांगतोय तुम्हाला, करी जन्माचा उद्धार. हे लक्षात वाक्य ठेवायचंय तुमच्या. गुरुचं द्वार करी जन्माचा उद्धार. महाराज कुटियाच्या दारात ती झोपली होती आणि माझी जपाची माल कुटियात राहिली होती. काय स्वामींची नाही, एरवी माझ्या माला माझ्या आतमध्ये असतात, पण त्या दिवशी नेमकी जपाची माळ कुटियात राहिली आणि मी कुटियात आणायला जपाची माळ निघालो, पायात काढावं घातलं. त्या महाराजांचं दर्शन केलं, सौरभ निघालो होतो आणि जनाबाई पायापाशी तिथं झोपली होती. जनेला म्हणलं, जने अगं बाळा उठ ग, म्हणलं मला जायचंय, गडबड आहे, पोरं सगळे निघाल्यात, बाजूला सर माझी माळ आहे, मला आज जायचंय आणि खराबा घातल्यावर तुझ्या अंगावर ओरडून नको जायला मला. त्या जनाबाईने काय करावं महाराज, तिच्या अंगात ताकद नव्हती, क्षीण झालेले होते, अंतकाळ जवळाला होता, शेवट जायला होता तिचा. ती हळू 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 थोडी बाजूला सरली. मी आतमध्ये गेलो की कुटियातून जपाचे माल आणली आणि माझा कुटियाच्या बाहेर पाऊल पडला आणि तिने तिची मान माझ्या पायावर ठेवली, प्राण सोडला. सोपं आहे का महाराज? सोपं आहे? तिने तिच्या जीवनाचा उद्धार करून घेतला. सद्गुरूंच्या चरणावर महाराजा प्राण सोडणं इतकं सोपं आहे? इतकं सोपं आहे का महाराजा? आम्ही नुसतं म्हणतोय गुरु ग्रही कंठावे जीवन, गुरु कृणी साधावे ज्ञान, पंचप्राण गुरुशी शरण, मोक्ष माझा जिथे गुरु चरण. माझा मोक्ष अशा ठिकाणी होते की जिथं गुरुचे चरण असले पाहिजे. आमच्याकडे फक्त श्लोक म्हणला जातोय, तर श्लोकाला परिपक्व जर का तिने कोण या स्वामी सेवेकरी मधल्या कोण जर का पात्र झाले असेल ना, तर ती केवळ मठाची जनाबाई पात्र झाली. तिने तिच्या जीवनाचा उद्धार करून घेतला, गुरुचे द्वार करी जन्माचा उद्धार. आणि आपण या द्वारात येऊन जर घरचे जर संसाराच्या गोष्टी मांडत असाल, कसा उद्धार होईल? गरिबी तेच आणि सद्गुरूच्या द्वारात सुद्धा तेच, तर नाही होतो महाराज. सद्गुरूचं द्वार, सद्गुरूचं स्थान एक कामधेनू सांगितलंय, ते स्थान कामधेनूच आहे. या स्थानावर जो जो येईल, जे जे मागेल, जे जे मनात येईल, ते ते सगळं त्याकडे इच्छा पूर्ण करणार हे स्थान आहे. कारण या स्थानाचा, त्या कामधेनूचा मालक अक्कलकोट सद्गुरू स्वामी समर्थ आहेत. सामान्य माणसं इथं नाही राहतो, जगाचा मालक या ठिकाणी राहतो. आणि जगाचा मालक ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी महाराज आपण पोहोचल्यानंतर काय केलं पाहिजे? आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर भजन केलं पाहिजे, कीर्तन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे. मिळेल ते कार्य तुमच्या आमच्या हातातून घडलं पाहिजे. आणि जो अशा पद्धतीने खरी सेवा करतो ना, तो खरा सेवेकरी असतो. नरहरी ब्राह्मणाने संतांवर विश्वास ठेवला, नरसिंह सरस्वती महाराजांवर विश्वास ठेवला, संतांच्या पायी हा माझा विश्वास. त्यांनी रोज सकाळी जायचं, 2 तांबे घ्यायचे, पाणी घालायचे, गावातली जागा देणारे लोक बघायचे त्याच्याकडे. हा नरहरी ब्राह्मण वेडा झाला म्हणे, नरहरी ब्राह्मण वेडा झालाय. कुष्ठरोगी तर होताच होता, पण आता याच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालाय. आणि वाळलेलं झाडाचं खोड आहे, वाळलेल्या झाडाचं ते काय आहे?
खोल आहे, फांदी आहे की जी फक्त आता अग्नी तत्वाच्याच कामाची आहे, त्याला पाणी फुटू शकत नाही आणि रोज त्याला पाणी घालते. सद्गुरू आसनावर बसले, 4-5 मंडळी आली आणि शिष्य परिवारातली 4-5 मंडळी आली, भक्त परिवारातली, आणि रोज सानिध्यात आहेत सद्गुरूंच्या, रोज चमत्कार बघत्या आणि तीच सद्गुरूंच्या पुढे बसल्या आणि तीच सद्गुरूंना काय सांगतात ऐका. आणि महाराज त्या नरहरी ब्राह्मणाला भेट लागली. आता म्हणजे काय झालं म्हणे, ती वाळलेला लाकूड आहे आणि ते वाळलेल्या लाकडाला रोज 2 तांबे पाणी घालतो. कसं पाणी? सद्गुरूंच्या सानिध्यातले लोक सांगतात. मग सद्गुरूंना लक्षात आलं की हे सुद्धा अजूनही सेवेमध्ये अपूर्ण आहे. मग सद्गुरूंनी त्यांना सांगितलं ऐका, पांचाळेश्वर नगरीमध्ये पांचाळेश्वर राजा आणि त्या राजाचा मुलगा आणि काही त्याच्यावर सैनिक शिकार करण्यासाठी गेली. त्याच्यामध्ये अनेक भिल्ल राजाच्या मुलाबरोबर होते, राजपुत्राबरोबर होते. कारण राजा ज्यावेळेस शिकारीला जायचा त्यावेळेस त्यांच्या बरोबर सगळ्यात जास्त सैनिकांमध्ये भिल्ल असायचे. काही माणसं कुठे घेऊन जायचे ते काही लोकांना चांगलं कळतं आणि काही लोकांना कुठली माणसं कुठे घेऊन हे अजिबात कळत नसतं. काही लोकांना कुठं काय बोलावं ते कळत नसतं, काही लोकांना काय बोलावं हे कळत नसतं आणि काही लोकांना काहीच कळत नसतं, ती बोलल्याशिवाय राहत नसतं. मोठा अवघड आहे प्रश्न, कोणच सुटत नाही. लय अवघड लोक महाराज. लोकांना काय करावं कुठं काय करावं हे कळतच खरंच नाही. एकदा महाराजा नामाच्या ब्रह्मरसाची गोळी तुम्हाला लागल्यानंतर ती अवीट गोळी तुमच्या जिभेवर जर का जर का लागली तर महाराजा काय तुम्हाला सुचलंच नाही पाहिजे. तुमच्या मुखात फक्त स्वामी नाम राहिलं पाहिजे, सद्गुरूंचं स्मरण राहिलं पाहिजे. मी कधी कधी काही पेताळांना गुरु मानतो माझा. हा पिली का नाही ओके असते, ठणठणीत एक नाही 2 नाही, त्यांच निष्ठा आहे त्यांची. त्यांना माहित आहे आपलं हे ओकेच राजाचा राजा. काय पण लईच येडी असतात, भयानक येडी असतात. 2-3 जण लई गेली आणि मित्राचा वाढदिवस निघाला नेमका. सकाळी सुरुवात केली वाढदिवस म्हणलं तर ते काही मठातले आहेत का, कुठेतरी मठात जाऊन अन्नदान करते, सेवा करते, काही नाही. 4 प्रकार भेटले. म्हणलं आज शेठचा वाढदिवस आहे, पार्टी द्वारा झालं पाहिजे. जमलं का? सकाळपासून ते टाळ्या लावला, दुपार झाली, माझा उतारा काय उतरूनच देईना. लई पिली आणि गावात रात्री 12-1 वाजता फिरायला लागली. फुल पिलेली 4 जण. एक जण म्हटला, बघण्या आईले घर तुझंच आहे का? आम्हाला माझंच आहे. आईला म्हणला आज पार्टी चोरात झाली पाहिजे. काय करू म्हणलं, ती बकरी तुझ्या दारात घेऊन यायचं संध्याकाळी आज ठरलं. म्हणलं बायको येणार नाही, तिला काय सांगून आणायचे का? म्हणला फुल पिली कधी एवढी पिली रात्रीची 1:30 वाजता. बबनराव गेला अंगणात, आणलं रात्री सगळं उरकलं. सकाळी परत घरी आला होता त्या आणि बकर तिथंच. अरे म्हणलं हे बकर जीवन कसं काय झालं? बायको झाडत होती. म्हणले होय का? म्हणले काय ही बकरा? म्हणले बकऱ्याच्या त्या सोडून होती का रात्री 1:30 वाजता त्या कुत्र्याला घेऊन उडी गेला. अरे अवघड महाराज. एवढं मी नादात नाही राहायचं महाराज. हा नाद आमचा चांगला आहे का नाही? ब्रह्मरस घेतला की घेतला. तसं भिल्ल काही लोकांची संगत कुठं करायची ती कळलं पाहिजे. आणि मग ही भिल्ल सगळे राजाच्या पोराच्या माग महाराज निघाले ना अचानक अशा ठिकाणी गेले की तिथं प्रचंड शिवालय. गोदावरीच्या तटामध्ये गेले, गोमती नदीच्या तटावर गेले, गोमती नदीच्या तटावर गेल्यानंतर जिकडे पाहिले तिकडे शिवलिंग. आणि त्या भिल्लाच्या एका तरुण पोरला वाटलं की आपण शिवलिंग काय करावं, घरी घेऊन जाऊ. राजाच्या मुलाला विचारलं, म्हणजे राजन हे शिवलिंग मी घरी घेऊन गेलं तर चालेल का? राजन पुत्र म्हणलं न्या, पण त्याची विधी आहे. म्हणजे काय विधी आहे?
रोज सकाळी त्याला पाणी घातलं पाहिजे, बिल्व अर्चन केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे. आणि विशेष म्हणजे याला स्मशानातलं भस्माचं लेपन रोज लावलं पाहिजे, नैवेद्य दाखवायचं, मग जेवण करायचं. विधी सांगितलं राजाच्या पोराने. कोण सांगताय कथा? नरसिंह सरस्वती कथा सांगत्या. गुरुचरित्रामध्ये अध्याय क्रमांक 40. झालं बाबा महाराज ते बेलाच्या पोराने ते शिवलिंग घरी गेलं, आणि शिवलिंग घरी गेल्यानंतर रोज त्याची पूजा करायची, पाणी घालायचं घरावर, गंध लावायचा, अक्षर व्हायचे, आणि गावात जायचं आणि एखादं प्रेत स्मशानामध्ये जळत असताना त्याचा भस्म काढून आणायचा आणि तो भस्म शिवलिंगाला लेपन करायचा, नैवेद्य दाखवायचा. हा परिक्रमा त्यांची बरेच दिवस चालले, बरेच दिवस. एक दिवस महाराज असं झालं, 7 गावं फिरला गेलं, कुठंच महाराजा प्रेत जळलेलं सापडलं नाही. आता भस्म लावायचा कसा? आता जर आपण भगवंताला स्मशानातला जर का प्रेताचा भस्म जर नाही लावला तर आपली पूजा अर्धवट होईल. काय श्रद्धा आहे महाराजचा. घरी पोचला, हिरमुसलेलं तोंड पाहिल्यानंतर त्याचे धर्मपत्नी शबरी नावाची त्याच्या समजारीने काय झालं, फार चिंता दिसली तुमच्या मुखावर. म्हणजे काही सांगू 7 गावं फिरलो पण कुठेही चिताभस्म मिळाला नाही. म्हणजे एवढंच काय, काळजी करू नका, चिंता करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही मला मारा आणि माझा देह अग्नीला देऊन त्यातून जे चिताभस्म होईल ते भगवान शंकरला लावा. त्याच्या कृपेने आपली आजची पूजा पूर्णत्वात जाईल. कोण म्हणतंय? शबरी म्हणते. कालपत्रीचं प्रेम आहे भगवंतावर, पती परमेश्वरावर. झालं महाराजा नाही करता 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 सरते शेवटी इतकी भक्ती भगवंतावर होती त्यांची की काही जरी तर चिताभस्म द्यायचा आहे. आणि मग नाईलाज असतो, आपल्या धर्मपत्नी शबरीचे त्यांनी काय केली? हत्या केली, अग्नी तिला दिला आणि तो चिताभस्म घेतला आणि भगवंताला लेपन करत असताना एवढा आनंद झाला की त्या आनंदामध्ये तो विसरून गेला होता की आपण आपल्या पत्नीला मारले, आपण आपल्या पत्नीला अग्नी दाह दिलाय आणि तो जो भस्म लावतोय का आपल्या बायकोच्याच अंगाचा भस्म आहे हे विसरून गेला. एवढा परमानंद एवढा भक्तीमध्ये रमून गेला आणि आवाज दिला, शबरी अगे पूजा झाली, नैवेद्याचं ताट घेऊन ये. भक्तीत महाराज दृढता निष्ठा इतकी होती की जी जाळून जिची राख ज्या भगवंताच्या अंगाला लावली होती ती पुन्हा नैवेद्य स्थान घेऊन बाहेर आली. नरसिंह सरस्वती म्हणतात त्या नरहरी ब्राह्मणाची निष्ठा तितकीच आहे. नरहरी ब्राह्मणाची निष्ठा तितकीच आहे. आणि ज्याची सद्गुरूंच्या गुरूंच्यावर निष्ठा आहे त्याचं कार्य सफल झाल्याशिवाय राहत नाही. नरहरी ब्राह्मण ज्या ठिकाणी तो वाळलेल्या लाकडाचं ते रोप लावलं होतं, काष्ट लावलं होतं, त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी हा ब्राह्मण नुकतेच 2 वेळेस कलशाचे पाणी घालत होता. 7 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला होता. 7वा दिवस होता, पण त्याच्या मनात एकच भावना होती, ते लाकडाचं मला काही घेणं नाही, पण माझ्या सद्गुरूंनी सांगितले याला पालवी फुटणार आहे तर याला पालवी फुटणारच आहे. संतांच्या पायी हा माझा विश्वास. महाराज सद्गुरु महाराज त्या ठिकाणी पोहोचले. सद्गुरु महाराज त्या ठिकाणी आल्याच्या नरसिंह सरस्वतीने आपल्या कमंडलमध्ये थोडंसं पाणी त्याच्यावर शिंपडलं आणि त्या वाळलेल्या लाकडाला बघता बघता पालवी फुटली आणि पालवी फुटता फुटता त्याचा वृक्ष झाला. आणि त्या वृक्षा झाल्यानंतर जी सगळी लोक बसलेली होती त्या सगळ्या लोकांनी सद्गुरु स्वामी महाराजांचा जय जयकार केला. कशा करता सांगतो, जे जे चिंतावे भक्तजन ते ते पावावे गुरु दर्शने, श्री गुरु वसवयाचे स्थाने कामधेनु असे जाणार. जी सद्गुरूंचं दर्शन केल्यानंतर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्णत्वात जाणार आहे आणि सद्गुरू ज्या ठिकाणी आहे ते स्थान कामधेनु म्हणा तर तुमची सगळी कार्य पूर्ण होतात. गुरुचरित्रातल्या अध्याय क्रमांक 40 मध्ये सद्गुरूंच्या ही चरित्राची जो कथा सांगेन, जो कथा ऐकेन
त्याची गुरुनिष्ठा दृढ होईल आणि शिव भगवान देवादिदेव महादेवांची अखंड कृपा प्राप्त होईल. आणि ही कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय? ही ज्येष्ठ पौर्णिमा तर ते लगेच लोकांनी हात जोडला, दादा काय ना संपलं 2-4 जणांचा हात जोडला, आता संपलं. तर तुमच्या माहिती करता सांगतो, जिथं संपतं तिथूनच मी सुरुवात करतो. सावधच असतात काय असं करावं का असं करावं, सावध काय एक जर असं बसलं होतं, आता लगेच मांडी हातावर की वरच करायचं. एकने असं झालं होता. ज्येष्ठ पौर्णिमा ते गुरुपौर्णिमा 1 महिन्याचा मास आहे आणि 1 महिन्याच्या या पर्वणीला गुरुपर्वणी म्हणतात. आणि या गुरुपर्वणीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त असतो, जर गुरुंना गुरुदक्षिणा काही द्यायची असेल तर ती नामाची गुरुदक्षिणा द्यावी. आणि ते नाम कोणतं? श्री स्वामी समर्थ. या श्री स्वामी समर्थ नामाचा जप, गुरुनामाचा जप ज्यांनी गुरु केले नाही त्यांनी श्री स्वामी समर्थ नामाचा जप, ज्यांनी गुरु केलं त्यांनी गुरुनामाचा जप या महिन्यामध्ये करायचा. महिनाभर तो नाम जप करायचा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी महिनाभर केलेलं नाम जप मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करत आहे असा संकल्प करून जे काही तुम्ही नाम जप महिनाभर केले ते सद्गुरूंच्या चरणावर सोडणे. याच्यासाठी गुरुदक्षिणा जगाच्या पाठी अलौकिक कुठलीच नसेल. कारण गुरुपौर्णिमा 10 तारखेला आहे पुढच्या महिन्यामध्ये. आज तारीख आहे 12 तारीख आहे. म्हणजे 1 महिना जवळजवळ 28-29 दिवस राहिलेले आहेत. वेळ वाया न घालवता भरपूर प्रचंड नामजप करा. येणारी गुरुपौर्णिमा योगायोगाने गुरुवारीच आलेली आहे. ज्या गुरुपौर्णिमेची महाराज जो जातीचा शिष्य असतो वर्षभर ती वाट बघत असतो तेव्हा गुरुपौर्णिमा महाराज. कारण सांगतो, गुरुपौर्णिमा हा गुरुचा उत्सव नसतो, शिष्यांचा उत्सव असतो. त्याच्यामुळे तुम्ही काय करा हे तुमचं तुम्ही ठरवायचे. गुरुपौर्णिमा करायची का नाही करायची, आपल्या गुरु महाराजांच्या दरबारात सेवा करायची हे ज्याच्या त्याच्या शिष्यावर अवलंबून येते. का त्या गुरुपौर्णिमेच्या कार्यामध्ये राजकारण करायचे हे ज्याने त्याने ठरवायचे. उगा बिडी लोक एकाची काळी लोकांची कोणी सांगितलं असता धंदा करायला. आणि मी अगदी या गादी प्रामाणिकपणे सांगतो, जे माझे शिष्य आहेत त्यांना अगदी आपलं बोलणं जरा थोडस होईल तरच, पण गुण हमखास आहे. आपणच नाही का आपल्या माणसांना सांगायचं तर कोणी सांगायचं. जिथं माणूस चुकतो, चुकल्यानंतर ज्याला सांगितलं जातं आणि जो सुधारतो ते अधिकार गुरुचा आहे. आणि शिष्याने तो अधिकार गमवू नये. जर हा अधिकार गमावला तर आपण चुकांचा महापुतळा होऊ, हे लक्षात घ्या. आणि केवळ सद्गुरू तुम्हाला तुमच्या जीवनाचं कल्याणाचाच मार्ग सांगत असतो. आणि तो मार्ग कुठला आहे तर एकच मार्ग आहे. त्या मार्गाचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. म्हणून त्या मार्गावर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर काय करा? तुम्ही स्वामींचे चिंतन करा. महाराज कोणची चिंता करते? अवधूत गंधा श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु